देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्याचबरोबर कोकणचे आमचे सर्वांचे नेते नारायण राणेसाहेब, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये कोकण आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पर्यटनाला जर चालना मिळाली पाहिजे तर इथले असणारे दळणवळणाची जी साधनं आहेत ती सुदृढ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने इथले असणारे रस्ते जे आहेत ते सुस्थितीत झाले पाहिजे। या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाची माझ्याकडे जेव्हापासून जबाबदारी मिळाली तेव्हापासून कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये जवळजवळ 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आपण देण्याचं काम गेलेलं आहे आणि आपण पाहिलं असेल की पूर्ण या कोकणाचा रुपडा ज्याला म्हणतात तो बदलण्याचं काम हे या माध्यमातून झालं आहे। अतिशय वेगवेगळ्या हेडमध्ये ही कामं करण्याचं काम गेलेलं आहे। आपण पाहिलं असेल की आज हे कणकवलीचं असणारं रेस्ट हाऊस जे आहे ते रेस्ट हाऊससुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचं काम गेले आहे। त्याचबरोबर मालवण असेल किंवा प्रत्येक ठिकाणी असणारी रेस्ट हाऊस जे आहेत ती सुद्धा सुस्थितीत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला गेला आहे। वेंगुर्ल्याचं रेस्ट हाऊस जर आपण पाहिलं तर ते एवढं सुंदर झालं आहे। मालवणचं रेस्ट हाऊस जर पाहिलं तर तिथे जाणारा प्रत्येक जण हा त्या रेस्ट हाऊसची बहुधा एवढी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची प्रशंसा करतो। याचं कारणच आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा एक नव्या पर्वामध्ये प्रवेश केलेला आहे। पारदर्शकपणे काम आणि त्याचबरोबर जलद गतीने काम आणि आपल्याला लक्षात येते कालच सार्वजनिक बांधकाम विभागाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सर्व सरकारी जी डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये भरती करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आम्ही 3 महिन्यामध्ये विक्रमी वेळामध्ये आम्ही पारदर्शकपणे टाटा कन्सल्टंटच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या गेल्या आणि 3 महिन्याच्या आत जवळजवळ 2100 विद्यार्थी 1,71,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला भाग घेतला होता। त्यापैकी 1500 जणांना ऑलरेडी आम्ही एकाच वेळेला त्यांना आम्ही नोकरीसाठी त्यांना पत्र द्यायचं असतं ते पत्र दिलं। अतिशय तरुण आणि मेरिटवरती ही विद्यार्थी आता या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करायला लागल्यात। नवीन टेक्नॉलॉजीने काम करणारे हे सगळे असणारे अभियंती असणार आहेत। त्यामुळे चांगल्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम होणार आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन एक वेगळ्या पद्धतीने केंद्र आणि राज्य जे डबल इंजिनचं जे सरकार आहे ते डबल इंजिनचं सरकार एक गतिमान पद्धतीने काम करत आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असणारा जो विकास आहे विकसित भारत जो आहे तो निर्माण करण्यासाठी कोकणाने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचललं आहे असं मला वाटतं।